विषारी दारूच्या सेवनानं पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये 12 जणांचा बळी घेतल्यानंतर यामागचा सूत्रधार अखेर गजाआड झालाय। त्याच्या अटकेनं काही गंभीर प्रश्न निर्माण झालेत। पिंपरी चिंचवड मधील फुगेवाडी परिसरात गेल्या 48 तासात झालेल्या लागोपाठ आणि गूढ मृत्यूंचं रहस्य त्यामुळे उकललंय। या मृत्यूंमागे कोणताही नैसर्गिक आजार नसून उरुळी कांचनमध्ये तयार झालेली अत्यंत घातक केमिकल युक्त बनावट दारूच असल्याचं तपासात उघड झालंय। विषारी दारूच्या थैमानामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात 12 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झालाय। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार योगेश वानखेडेनं हे जीवघेणं विष शहरात विकल्याचं समोर आलंय। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय। उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही गावठी दारू अत्यंत बेकायदेशीरपणे तयार करण्यात आली होती। दारूची नशा आणि तीव्रता वाढवण्यासाठी मुख्य आरोपी योगेश वानखेडेनं यामध्ये तब्बल 215 लिटर घातक मिथेनॉल मिसळलं। हे अत्यंत विषारी रसायन मिश्रित करून त्यानं ही दारू पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड परिसरातील बेकायदा दारू अड्ड्यांवर विक्रीसाठी पाठवली। ही दारू प्यायल्यानंतर अनेकांना विषबाधा झाली आणि एका पाठोपाठ एक 12 जणांचा जीव गेला। लागोपाठ झालेल्या या मृत्यूंमुळे सुरुवातीला परिसरात भीतीचं आणि संभ्रमाचं वातावरण होतं, पण वैद्यकीय चाचण्यांनंतर पोटात मद्य आणि मिथेनॉलचे अंश आढळल्यानं या मृत्यूंचं कारण समोर आलंय। मुख्य आरोपी योगेश वानखेडे यानं ही बनावट दारू शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वितरित केली होती, पण फुगेवाडी आणि हडपसर मधील घटनेचं गांभीर्य ओळखून हा विषारी दारूचा साठा वेळेत शोधून काढत जप्त करण्यात आलाय। वेळीच हा साठा जप्त झाल्यामुळे आणखी मोठी जीवितहानी टळली आहे। या संपूर्ण रॅकेटमध्ये योगेश वानखेडेचा प्रमुख सहभाग स्पष्ट झालाय। पोलिसांनी या प्रकरणी इतर काही संशयितांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल काय माहिती दिली आहे ते पहा। माझं पोलीस आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे। कुठल्या ठिकाणी हे तयार झालं आहे ते देखील त्यांनी शोधून काढलेलं आहे। जे काही याच्या पाठीमागचे लोक आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे। अजून काही लोक याच्यात असू शकतात, ते शोधण्याचं काम चाललेलं आहे। जे लोक आता थोडे सिरियस आहेत त्यांना मेडिकल हेल्प देऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न चाललेला आहे। एकूणच घटना ही अत्यंत सिरियस आहे आणि ज्या ठिकाणी हे सगळं तयार झालेलं आहे त्याच्या पाठीमागे कोण कोण आहे हे देखील पोलीस शोधून काढतायत। 8 लोक अटक झाल्यात, अजून काही लोक अटक होऊ शकतात। संपूर्ण ही साखळी जी आहे ती शोधण्याचा प्रयत्न 100% पूर्ण साखळी शोधून आणि त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल, कारण हा एक प्रकारे ही हत्याच आहे। त्यामुळे अतिशय कडक अशा प्रकारचे त्यांच्यावर कलम लावण्यात आले। उत्पादन शुल्क विभागासोबत जॉईंटली काही ऑपरेशन ऑलरेडी सुरू झाले। मुळातच दारूचं व्यसन वाईट आहे, त्यात या व्यसनाच्या आहारी गेलात तर किड्या मुंग्यांसारखे तडफडून मरण्याची वेळ येते। हे आता या घटनेनं दाखवून दिलंय। त्याचबरोबर अवैध दारू निर्मिती आणि त्यामागचं रॅकेटही या निमित्तानं समोर आलंय। आता पोलीस यात काय कारवाई करणार ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकमत।